नागपुरात हिंसाचार झालाय। औरंगजेब कबरीच्या वादावरून पेटलेल्या नागपुरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे। तर शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलाय। नागपूर शहरातील परिमंडळ 3, 4 आणि 5 मधील अनेक भागांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे। रात्री पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करत काही जणांना ताब्यात सुद्धा घेतलंय। तर एकंदरीतच या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आपले प्रतिनिधी जे आहेत ते सध्या थेट नागपुरातून आपल्यासोबत जोडले गेलेत। पराग ढोबळे आपल्यासोबत जोडले गेलेत। पराग, काय सांगाल? तणावपूर्ण शांतता आहे सध्याचं नेमकं वातावरण, नेमकी परिस्थिती जी आहे नागपुरातली ती कशी आहे? कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। वैष्णवी, नक्कीच ज्या पद्धतीने काल नागपूर खरं तर पेटलं होतं, त्यानंतर आता ज्या ठिकाणी आहे त्याच भागातून खरं तर या जो आहे आंदोलनाला सुरुवात झाली होती। याच ठिकाणी दुपारी आंदोलन झालं होतं, त्यानंतर संध्याकाळी जो आहे तो मोठा वाद पेटला आणि अक्षरशः नागपूर शहर पेटलं। अनेक वाहनांची जाळपोळ झाली। आता ज्या रस्त्यावर आपण पाहतोय खरं तर या रस्त्यांवर काल रात्री दगडच्या दगड पडलेले होते, ज्यांनी गोटमार करण्यात आला होता। मात्र आता परिस्थिती कुठेतरी निवळलेली आहे। नागपूर शहरामध्ये जे परिमंडळ 3, 4 आणि 5 यामध्ये काही संवेदनशील स्पॉट होते ते पोलिसांनी शोधले आणि त्या ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे। त्यामध्ये 5 पेक्षा जास्त लोकांना जे आहे या भागात फिरता येणार नाही। त्यामुळे आता परिस्थिती जरी नियंत्रणात आहे, त्यामुळे लोक आपल्याला ये-जा करताना दिसत आहे, मात्र जास्त लोकांना जमाव करता येणार नाही अशा पद्धतीचे जे आदेश आहे ते रात्री 12 वाजतापासून लागू झालेले आहे। तसेच रात्रभर शहरातील अनेक भागांमध्ये म्हणजे ज्या भागातून खरं तर लोक आलेले असावे असा संशय पोलिसांना होता त्या भागांमध्ये कोम्बिंग ऑपरेशन चाललं। 50 पेक्षा जास्त लोकांना जे आहे ते जमा करण्यात आलं। तसंच या भागामध्ये मोठ्या प्रमाणात दगड पडलेले होते, ते सुद्धा पोलिसांच्या आणि संबंधित यंत्रणेच्या साहाय्याने साफ करण्यात आले आणि आता जी परिस्थिती आहे सध्या ते कुठेतरी निवळलेली आहे असे पाहायला मिळत आहे। मात्र संचारबंदी लागू असल्यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे। त्या भागामध्ये पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। तसेच मी ज्या ठिकाणी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरात त्या ठिकाणी सुद्धा संचारबंदी लागू करण्यात आली आहे। 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येणार नाही, फक्त म्हणजे उपचाराचं कारण असं किंवा आरोग्याचं कारण असं तरच त्यांना बाहेर पडता येईल अशा पद्धतीची संचारबंदी शहरात लागू करण्यात आली आहे। थोड्याच वेळात जे आहे नागपूर शहराचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री जे आहे ते याच भागात येतील, पाहणी करतील आणि या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतील, अधिकाऱ्यांशी बोलतील अशा पद्धतीचं सध्या माहिती जी आहे ते पुढे येते आहे। आणि सध्या नागपूर जो तर रात्री धुमसत होतं, पेटलं होतं, ते कुठंतरी थोडं शांत झाल्याचं पाहायला मिळते आहे। वैष्णवी, धन्यवाद।